4 दिवसांमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये वाढ झालेली आहे। काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलमध्ये जे आहे ते 3 रुपयांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज मध्यरात्रीपासून पेट्रोल 83 पैसे तर डिझेल 94 पैसे जे आहे ती वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे जे पेट्रोलचे रेट आहे ते 107.49 रुपये जो आहे तो पेट्रोलचा प्रति लिटर दर आहे। त्याचसोबतच 94.2 पैसे हा डिझेलचा प्रति लिटर दर आहे। गेल्या 4 दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर हेच पेट्रोलचे दर जे आहेत ते 3 रुपयांनी वाढले होते आणि ह्या 3 रुपयांनी दर वाढल्यामुळे अनेक नागरिकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा 83 पैसे आणि 94 पैशांनी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत। त्याच्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना विशेष करून सामान्य नागरिकांना महागाईचा फटका जो आहे तो फटका बसतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण नागरिकांना आवाहन केलं होतं त्यानंतर पेट्रोल डिझेलचा दरवाढीचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं आणि हा ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल वाढतंय त्याच्यामुळे अनेक नागरिकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण की गॅस दरवाढ असेल, CNG PNG दरवाढ असेल आणि त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची देखील दरवाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि येत्या काळामध्ये आणखी पेट्रोल वाढेल असा देखील अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवला जातोय। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये देखील सामान्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।